लातूरमधल्या आत्महत्या या आरक्षणासाठी झालेल्या नव्हत्या असा धक्कादायक खुलासा चौकशी दरम्यान लातूर पोलिसांनी केलेला आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या या बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। लातूरमधल्या अहमदपूर, निलंगा आणि चाकूर या ठिकाणी आत्महत्यांच्या घटना घडलेल्या होत्या। मराठा, बंजारा आणि महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी या आत्महत्या केल्या गेल्याचं बोललं जात होतं। मात्र आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या या बनावट असल्याचं समोर आलेलं असून या तीनही प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्या संबंधितांनी स्वतः लिहिलेल्या नसून त्या आत्महत्येनंतर प्लांट करण्यात आल्याचं तपासादरम्यान स्पष्ट झालंय। नोट आहे ते या मैतांनी लिहिलेल्या नसून ते जे संशयित आहेत त्या संशयितांनी त्या लिहिलेल्या आहेत आणि संशयितांनी त्या मयत हा व्यक्ती ॲक्सिडेंटल त्या ठिकाणी डेथ झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचा त्या ठिकाणी फायदा घेऊन आपापल्या जातीला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं किंवा आरक्षणासाठी शासनावर दबाव आणावा, त्याचबरोबर त्याला व त्याच्या कुटुंबियाला त्या ठिकाणी आर्थिक मोबदला मिळावा म्हणून शासनाची फसवणूक करण्यासाठी, शासन यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या या बनावट चिठ्ठ्या त्या ठिकाणी बनवून वापरण्यात आल्या होत्या। हे निष्पन्न झाल्यानं आज या तीनही प्रकरणांमध्ये निलंगा पोलीस स्टेशन, चाकूर पोलीस स्टेशन आणि अहमदपूर पोलीस स्टेशन या तीनही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, आपण त्या देखील पाहूया। कोणी निष्पन्न केलं? पोलिसांनी। आहे का विश्वास तुमचा? मराठा आरक्षणासाठी यापूर्वी सुद्धा अनेकांनी आत्महत्या केल्या। आता ह्या चिठ्ठ्या सापडणं त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आज मी निष्कर्षापर्यंत जाणार नाही, पण सगळंच वातावरण संशयाचं आहे सध्या, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे। मध्यंतरी काही मराठा समाजाची मुलं आत्महत्या केल्याचे समोर आलं, त्याचा तपास काही झाला नाही आणि जेवढी नावं आली त्या संदर्भातले सर्वांना मदत देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं। आता ह्यामधल्या आत्महत्या स्वीकारत्या काय चौकशी करत असतील तर सरकारचं स्वागत आहे। ओबीसीवरचं प्रेम या निमित्तानं ते दिसत आहे। मनोज जरांगेंनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूया। कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं, हे बघा ही पण डाव असू शकतो। मी समर्थन करत नाही, स्पष्ट सांगतो। इतक्या खालच्या थराला गेलेत हे सध्या। आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायच्या खोट्यात, इतकं नीच खेळणार। कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खाडाखोडच केली म्हणायचं। राजकीय डावसुद्धा तसेच आहेत यांचे। मराठ्यांच्या नेत्याबद्दलही हीच भूमिका आहे, फक्त कळू देत नाहीत। अधिकाऱ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल, मराठ्यांच्या व्यावसायिकांबद्दल, गरीब मराठ्यांबद्दल आता चित्र स्पष्ट आहे ना। हे अधिकाऱ्यांवरती सुद्धा दडपण आणून करून घेतलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।